दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री डिकाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्यांग चित्रकला स्पर्धा उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली। या स्पर्धेत विविध वयोगटातील दिव्यांग मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून त्यांची लक्षणीय उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। स्पर्धेदरम्यान दिव्यांग मुलांनी आपल्या कल्पकतेतून, रंगसंगतीतून व चित्रकलेतील कौशल्यातून सामाजिक विषय, निसर्ग, स्वप्ने व आत्मविश्वास यांचे प्रभावी सादरीकरण केले। त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, आत्मविश्वास वाढावा व सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाराष्ट्र सायबर विभाग मुंबईचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, ज्येष्ठ चित्रकार प्रमोद कांबळे, डिकाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ध्यानगुरू रघुनाथ एमुल गुरुजी, रमणबाग शाळेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले, संस्थेचे सेक्रेटरी शेखर यादव, संस्थेचे कोऑर्डिनेटर प्रशांत मोहोळकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व दिव्यांग मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे डिकाईच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांना प्रसिद्ध चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली। डिकाईच्या या उपक्रमामुळे दिव्यांग मुलांच्या सुप्त कलागुणांना नवी दिशा मिळाली असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे। एक वेळ अशी होती की पंढरपूरच्या घाटावरती त्यांनी जाऊन रस्त्याच्या कडेला बसावं आणि त्यांची उपजीविकेचं साधन त्यांना प्राप्त व्हावं अशा प्रकारची त्यांची शारीरिक परिस्थिती होती। कोणत्याही प्रकारचं शेतीतलं काम असेल, कोणतंही कष्टाचं काम असेल त्यांच्याकडून होत नव्हतं। त्यांना निसर्गाने नाकारलेलं होतं, की त्यांना संधी दिलेली नव्हती। परंतु माझा एक त्यांच्याकडे, त्यांच्या एकदम कर्तृत्वाकडे जर बघितलं, कोणताही अपंग माणूस एखाद्या वेळ खूप झाला आहे, त्यामुळे मी आज जास्त बोलणार नाही। फक्त आज मी संजय शिंदेचं जे DIG महाराष्ट्रात ते आले आणि सायबर सिक्युरिटीबद्दल आपलं जे मार्गदर्शन केलं त्याला मी धन्यवाद करतो। तसंच जयंत डोळे आणि त्यांची जी टीम आहे, शेखर यादव, जयंत डोळे यांनी जे दिवस रात्र मेहनत करून या प्रोग्राम तयार केलं, त्या सर्वांना, त्या टीमला माझ्या डिकाईतर्फे व माझ्या वतीने मी धन्यवाद करतो। आणि एक गोष्ट सांगतो की आज जे सायबर गुन्हा वगैरे जे बोलत आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये नैतिकता आणि अपरिय म्हणजे जे पार्श्वनाथ भगवानचा आज जयंती आहे, जयंतीनिमित्त पार्श्वनाथ भगवाननी जे 4 सूत्र सांगितले, त्यात अहिंसा, सत्य, त्याग, असत्य या 4 गोष्टीमध्ये जर का आपण अहिंसावादी असेल आणि आपल्यामध्ये चोरीचा इच्छा नसेल आणि आपण दुसरा जर कोणाचे पैसे लुटू नये अशी इच्छा असेल तर आपण कधीही सायबर गुन्हा करत नाही। त्यामुळे संतांचे विचार आपलं आयुष्य द्यायला पाहिजे। आज गोंदवले महाराजांचं पण पुण्य देते सगळं तो संतांचा जर का विचार आपल्या लहान मुलांना सुरुवातीपासून दिल्यास, तसेच प्रत्येक मुलाला कलेमध्ये जसं दिव्यांग असतील किंवा इतर मुलं असतील त्यांना कलेमध्ये जर का त्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं तर खरंच जगात भारत एकदा विश्वगुरू होईल आणि भारतामध्ये प्रत्येक मुलगा आपल्या आयुष्यामध्ये कलेच्या आणि चांगल्या संतांच्या विचाराने पुढे जायला ना देशाला एक विकासाचा सगळे त्यांच्या पायापासून बघायला। बाहेरच्या जगातले सुपरिलोक शोधत गेलो, पण मी माझ्या खरंच सुपरिलोकालाच विसरून गेलो। बाबा, तुम्हीच माझे खरंच सुपरिलोक
धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था फोटोग्राफर गोल गोल फिरवतात, काय करणार. दरवर्षीची विनंती आहे सारिका रमेश माळी. यानंतरचा विद्यार्थी आहे अमोल लहू शिंदे. यानं रेखाटलेलं चित्र होतं स्वप्नातील जग. दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था बानवडी या शाळेचा हा विद्यार्थी मधील कौतुकास्पद आहे. यानंतरचा यशस्वी विद्यार्थी आहे अमोल अजय सवावट, इयत्ता 9वी. यानंतर आपण दुसऱ्या गटाची बक्षिसं देतोय. आदिती मल्लिकार्जुन स्वामी, बधिरमुख शिक्षण केंद्र, इयत्ता 10वी. इयत्ता 10वी मधील विद्यार्थिनी बधिरमुख शिक्षण केंद्र. यानंतरचा तिसरा यशस्वी CA स्कूल 10वी आयुष अनिल. YMCA स्कूल इयत्ता 10वीतील विद्यार्थी. चौथा यशस्वी विद्यार्थी आहे सार्थक सिंग, YMCA स्कूल इयत्ता 5वी. पुढचा यशस्वी विद्यार्थी आहे ओम खाजप्पा जाधव, YMCA स्कूल इयत्ता 9वी. माझा आवडता खेळ असं चित्र या विद्यार्थ्यानं रेखाटलेलं होतं. अमोलनी स्टेजवर यायचं. आणि या गटातला शेवटचा यशस्वी विद्यार्थी आहे केदार मनोज भांडवलकर, इयत्ता 10वी ग्रीन हाऊसमधील म्हणजेच याच शाळेच्या वर्गातील विद्यार्थी. दरवर्षीप्रमाणे दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने व रमण बागेचे जे टोळे सर आणि त्यांचे जे टीम आहे त्यांच्या वतीने दरवर्षी दिव्यांग मुलांचं आणि इतर जे 5वी ते 7वी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा इथं घेतला जातो. त्यामध्ये दिव्यांगांना आत्मनिर्भर, सक्षम व त्यांना आनंद निर्माण व्हावा यासाठी हा स्पर्धा आयोजित करण्यात येतो. दिव्यांगाच्या दिनानिमित्त त्या महिन्याच्या पिरियडला हा स्पर्धा घेतला जातो. यावेळेस आज आपल्यासमोर संजय सित्रे सर आलेले DIG महाराष्ट्राचे, जे सायबर सिक्युरिटीबद्दल त्या दिव्यांगांच्या पाल्यांना व इतर सर्वांना मार्गदर्शन करतील, जेणेकरून आज हे जे सायबर सिक्युरिटी सायबर गुन्हे जे वाढलेत ते लोकांमध्ये, लहान मुलांमध्ये ते लहानपणापासून त्यांच्यात अवेअरनेस व्हावा यासाठी त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं, डिकाईतर्फे घेतलं आणि त्यांनी स्वतः इथे येऊन या कार्यक्रमाचे जे मुलांसाठी मार्गदर्शन करतील त्यासाठी डिकाईतर्फे त्यांना मी धन्यवाद बोलतो आणि माझा शब्द थांबतो. महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. आज रमणबाग प्रशालामध्ये एक महत्त्वपूर्ण किंवा एक चांगला उपक्रम राबवला जात आहे डिकाईतर्फे, की ज्यामध्ये लहान मुलांना, खास करून अपंग मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक किंवा चांगले गुण जोपासण्यासाठी किंवा त्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आणि त्याचा निमित्त हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित झालेलो आहे. आणि याचा मला खूप आनंद होतोय की या सर्व दिव्यांग मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मलाही थोडासा खारीचा वाटा उचलता येतो, त्यासाठी मी आज या ठिकाणी आनंदित झालेलो आहे. आणि आज जो सर्वांच्या समोर, खास करून दिव्यांग मुलं असतील, महिला असतील, मुले असतील, वृद्ध माणसं असतील किंवा बिझनेस पीपल असतील, या सर्वांच्या जीवनामध्ये एक फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे सायबर गुन्हेगारीचं, सायबर सिक्युरिटीचं. तर त्याबद्दलही आज मी या ठिकाणी लोकांचं प्रबोधन करणार आहे आणि तो एक आमच्या कर्तव्याचा भाग आहे. या सर्व उपक्रमाला माझ्या महाराष्ट्र सायबरतर्फे मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार, मी प्रमोद कांबळे बोलतो आहे, चित्रकार शिल्पकार. आज डिकाई संस्थेतर्फे दिव्यांग मुलांसाठी तसेच मतिमंद मुलांसाठी ही जी काही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. प्रत्येक मुलाने त्यांच्या परीने अतिशय चांगलं कलाकृती सादर केलेली आहे. त्याच्यातल्या काही निवडक मुलांना आज इथे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. तरी देखील मला सर्व विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांचं खास अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी त्या मुलांना
या कलेच्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देऊन पुढे जाण्याची ते संधी उपलब्ध करून देत आहे. खरं तर अशा परमेश्वराने एखादी ज्यांच्या आयुष्यामध्ये कमी दिलेली आहे अशा मुलांना त्यांच्या असलेल्या कलागुणांमधून विकसित होण्यासाठी हा अतिशय चांगला मार्ग आहे आणि त्यासाठी मी संस्थेला खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. यापुढे हा तर नुसतं स्पर्धेचा झाला, आपण मुलांसाठी एक वर्कशॉप या मुलांना कशा प्रकारे त्यांना ट्रेनिंग देता येईल किंवा वेगळे अजून काही गोष्टी शिकवता येतील का की ज्याच्यामुळे ते मुलं अजून पुढे जातील, असं एक आपण वर्कशॉप निश्चितच पुढे घेऊ आणि त्यातून या मुलांच्या कलागुणांना अजून प्रोत्साहन देण्यासाठी आपण काम करू. एवढंच बोलतो. धन्यवाद. कलेकडे व्यवसाय पाहिलं जातं त्यावेळी कलेकडे व्यवसाय पाहिलं जातं व्यवसाय म्हणून हां, पण साधन पण आहे. ही जी कला आहे, कुठलीही कला म्हणजे या मुलांमध्ये जी उपजत कला आहे, चित्रकला, शिल्पकला असेल, एखादं वाद्य वाजवता येत असेल त्या मुलाला किंवा नृत्य करता येत असेल, ह्या सर्व कलांना जर तुम्ही सातत्याने विकसित केलं, त्यांना जर प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांना जर एक विशिष्ट प्रकारचं स्किल नैपुण्य त्याच्यामध्ये जर स्किल डेव्हलप झालं तर त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर होऊ शकतं. म्हणजे मुलं त्याच्यातून अर्थार्जन देखील करू शकतात. हे मी माझ्या अनुभवात राहिलेलं नाही. तुमच्या एखाद्या कलेला जर तुम्ही चांगलं योग्य दिशा दिली, प्रोत्साहन दिलं तर त्या मुलांच्या कलाकृती चांगल्या ठिकाणी विक्री जाऊ शकतात, त्यांचं प्रदर्शन भरू शकतो आपण आणि या कलाकृती ज्या आहेत त्या पुढे समाजापुढे आणून या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या विकासाबरोबर अर्थार्जन चांगला उत्पन्न देखील मिळू शकतं. तर त्यासाठी आपण ह्या शिबिरातनं जास्तीत जास्त प्रयत्न करू. धन्यवाद.